रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी। नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक घोषणा केली आहे। यामध्ये पुण्याला आता 2 नवीन हायस्पीड ट्रेन मिळणार आहेत। यामध्ये पुणे ते हैदराबाद आणि पुणे ते मुंबई अशा रेल्वे मार्गांचा समावेश आहे। यासोबतच रेल्वे विभागाने एक महत्त्वपूर्ण बैठक या धर्तीवर घेतली होती आणि याच एक अपडेट आपल्या समोर येत आहे। यामधून माझ्या मागे जी इमारत पाहत आहे ती पुणे रेल्वे स्थानकाची जुनी इमारत आहे। आता या संपूर्ण ज्या स्थानकाचा विस्तार केला जाणार आहे। यामध्ये आता जर आपण पाहिलं तर 6 प्लॅटफॉर्म आतमध्ये उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण आता हा जो पुनर्विकासाचा टप्पा आहे यामध्ये अधिकचे 6 प्लॅटफॉर्म या ठिकाणी ऍड केले जाणार आहेत, वाढवले जाणार आहेत। ज्याप्रमाणे आपण पाहतो की वर्ल्ड क्लास विमानतळ असतील याचप्रमाणे याच धर्तीवर या रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार आहे। म्हणजेच या ठिकाणी ज्या एअरपोर्टवर आपल्याला सुविधा पाहायला मिळतात त्या सर्व सुविधा आता आपल्याला पुणे रेल्वे स्थानकावर पाहायला मिळणार आहेत। ज्या कालावधीमध्ये ह्या विस्तारीकरणाचं काम हे पुणे स्थानकावर सुरू असेल त्यावेळी अधिकता जे हडपसर रेल्वे स्थानक आहे किंवा खडकी आणि शिवाजीनगर हे रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी त्या गाड्या ह्या सोडण्यात येणार आहेत। म्हणजेच या ठिकाणचा लोड कमी करून या ठिकाणी पुनर्विकास केला जाणार आहे। आता अलीकडच्या ह्या काळामध्ये प्रवाशांची थोडी गैरसोय होऊ शकते, मात्र ज्यावेळी पुणे रेल्वे स्थानकाचं चित्र पालटेल ते काहीतरी भारी असेल।